दिनांक 26/10/2025 आज आम्ही वॉटर स्टेशनला आहोत आणि पावसाचं रुद्ररूप आपण बघत आहात। आता पश्चिम महाराष्ट्र सातारा जिल्हा इथं वॉटर स्टेशनच्या नजदीकच आहोत आम्ही। आणि बघा शेतकऱ्याची व्यथा कशी असते। हे सामाजिक मंथन यूट्यूब चॅनल आहे आणि हे पिंपोडे गाव तळवे गाव आहे। इथं पिंपोडच्या शेजारी इथं तळवे आहे आणि तळव्याचे एक शेतकरी आहेत, बिचुकल्याचे शेतकरी आहेत। त्यांचं नाव काय म्हणला तुम्ही? गणपत दत्तात्रय शिंदे। गणपत दत्तात्रय शिंदे। तर आता असा अचानक 2-3 दिवस पावसाचं वातावरण होतं, थोडा थोडा येत होता, पण आता अचानक पाऊस आला आहे। तर तुमचं मत काय आहे? काय करायचं आता ऊस शेतकऱ्याने? नाही, ऊस शेतकऱ्याने काय करायचं आता? ऊस शेतकऱ्याला तोटा येऊ, त्याच्यात काय शासन काय करणार नाही, कारण शासन पहिलंच खालच्यांना काय दिलं नाही, वाहून जाणाऱ्यांना, इथं ऊसवाल्यांना काय दिलं। मग आता तुमचं मत आहे की शेतकरी तर काहीच करू शकत नाही, म्हणजे काय करू शकत नाही शेतकरी काय करू शकतो? हां, आणि तुम्ही एक मागाशी काय म्हणला रघुनाथ दादांचा किस्सा काय बोला? रघुनाथ दादानं 1.5 लाखाची माफी नाकारली, 25,000 हे केलं, तडजोड केली। हे चुकीचं आहे ना। 1.5 लाख देत होतं ना त्यांना सरकार। 1.5 लाख सरकार देत होतं त्यावेळेस। हां, हे काय शेतकरी संघटना बी काय करत नाही म्हणायचं मग याचा? शेतकरी संघटना कशाच शेतकरी सगळं शेतकऱ्याचंच ना। समजा टायर ट्रॅक्टरचे फोडले, कुणाच फोडणार? शेतकऱ्याचंच ना। हां, टायर म्हणजे कसं गाडी तोडली, काय झालं ती कुणाच तोडणार? शेतकऱ्याचंच की, दुसरं कारखान्याचं काय आहे त्याच्यात? असं का? म्हणजे कारखान्याचा लॉस होतच नाही म्हणा। कारखान्यात आता 4 दिवस ऊस वाळला, मग शेतकऱ्याचंच। अहो शेवटी कसं आहे, बळीराजाचा न्याय कुठंच मिळत नाही, ना सरकारी दरबारी मिळत ना कुठंच मिळत। तर तुमची सरकारकडून काय अपेक्षा आहे आता? सरकारनं काय आता ही समजा 15 रुपये कटिंगचं जे नियोजन काढलं ते कट करावं आणि त्याच्यात ऊस दर काय जाहीर करावा। नाही, पण सरकार काय करणार? शेवटी खेळी अशी करणार तुम्हाला की अजून ऊस दर डिक्लेअर नाही। हो, नाही ते। हां, आणि त्यामुळं काय होणार? 15 रुपये कापणारच। फक्त ते कसं होणार की तुम्हाला आम्ही 100 रुपये वाढवून दिलं, पण ह्यातनं 15 रुपये कापलेले असणार। असू द्या, मागल्या वर्षीपेक्षा ऊसाला जास्त भाव द्या आणि जे काय आहे तुमचं नियमातनं ते सुद्धा द्या, पण शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घ्या। सामाजिक मंथन।